आपण प्रतिभेच्या शोधामध्ये सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का, असे कित्येक जण वाट पाहत असतात प्रतिभेची. परंतु असे गायक कलाकार ज्यांना वयाच्या 10व्या वर्षी आपण मगाशी उल्लेख ऐकला असेल, याच्याबद्दल मला कुमारजींच्या जीवनातील एक किस्सा परत एकदा आठवतो. असेच कुमारजी वयाच्या 10व्या वर्षी B.R. देवधर यांच्याकडे गाणं शिकत होते आणि वयाच्या 10व्या वर्षी त्यांना लाहोरला एक कार्यक्रमाची संधी प्राप्त झाली आणि काही कारणास्तव B.R. देवधरजी त्यांच्याबरोबर जाऊ शकले नाही. आता शिष्याबरोबर गुरुनं जाणं त्या काळामध्ये इतक्या छोट्या वयात गरजेचं होतं, पण काही कारणास्तव ते जाऊ शकले नाही. म्हणून देवधर साहेबांनी वामनराव सडोलीकर यांना विनंती केली, श्रुतीताईंचे वडील, की आपण कुमार बरोबर लाहोरला जाऊ. आणि ते कुमारजी बरोबर गेले आणि दौरा आटोपून परत आले. कुमारजी परत आल्यानंतर पहिला प्रश्न देवधर साहेबांनी सडोलीकर साहेबांना केला, काय वामनराव, कसा गायला माझा कुमार? वामनरावाने एकच वाक्यामध्ये उत्तर दिलं. ते म्हणाले, देवधर, जिथं मी आणि तुम्ही संपता ना तिथं कुमार सुरू होतो. ही असते ईश्वर दत्त प्रतिभा. आणि अशी ईश्वर दत्त प्रतिभा संगीत क्षेत्रामध्ये मध्येच नव्हे तर साहित्य क्षेत्रामध्ये घेऊन जन्माला आलेलं एकमेव व्यक्तिमत्व, ज्याला कुणाचीही सर नाही, आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो असे कविश्रेष्ठ गदी माडगुळकर. ज्ञानियाचा वातुक्याचा तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात फोडा ईश्वराचा अंश आहे, असं म्हणणारे गदिमा. आणि त्यांनी एकापेक्षा एक सुंदर रचना आम्हाला दिल्या. त्यांनाही ईश्वर दत्त प्रतिभा प्राप्त झालेली होती. त्यांनी गुळाचा गणपती या चित्रपटामध्ये जी गाणी रचली, त्या गुळाचा गणपती चित्रपटामध्ये पु ल देशपांडे यांनी संगीत दिलेलं आहे. पुलंचं संगीत त्या चित्रपटाला लाभलं आणि त्यामध्ये नितांत सुंदर गाणं गदिमांचं. आणि पुलं या गाण्याबद्दल, भीमण्णाबद्दल बोलतात की हे गाणं जणू एखाद्या बर्फाचा खडा मी भीमसेनांच्या हातावर ठेवलेला होता, त्यांनी त्याचा हिमालय करून टाकला. कुठलं गाणं ऐकूया. हार्मोनियम मधल्या मामिकाचं थोडं राजा
समाधी याचा प्रत्येकारी अनुभव देणारं हे गाणं. श्री आनंद भाटे यांच्या अलौकिक सुरांचे मगापासून आपण आनंद घेत आहोत आणि ही स्वर्गीय अशी सुरांची आतषबाजी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या या सगळ्या साथी कलाकारांचं तेवढंच महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. आज हार्मोनियमवर साथ करत आहेत ज्येष्ठ कलाकार श्री राया कोरगावकरजी. तबला वादनासाठी आहेत श्री मयंक बेडेकरजी. मंजिरी श्री राहुल खांडोळकरजी आणि पखवाज साथ करत आहेत श्री किशोर तेलीजी. या सगळ्या वादक कलाकारांचा अल्प असा थोडक्यात मी परिचय करून देईन, कारण ते काय आहेत हे त्यांनी त्यांच्या नैपुण्यातून मगापासून आपल्या सर्वांना दाखवून दिलं आहे. श्री राया कोरगावकरजी ज्येष्ठ हार्मोनियम वादक. त्यांना हल्लीच म्हणजे काही गेल्याच वर्षी पंडित जितेंद्र बुवा अभिषेकीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आकाशवाणीचे ते मान्यता प्राप्त कलाकार आहेत आणि हार्मोनियम वादनात ही मान्यता मिळवणारे गोव्यातले ते पहिले कलाकार आहेत. देशातल्या जवळजवळ सगळ्या नामवंत गायकांना त्यांनी साथ संगत केली आहे आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. त्यानंतर एक तरुण तबलापटू श्री मयंक बेडेकरजी. हेही एक उत्तम तबलापटू म्हणून नावाजले गेले आहेत आणि पद्मश्री पंडित सुरेश तळवलकरजी यांचे ते शिष्य आहेत. कालच्या प्रमाणेच आजही आपल्या सोबत आहेत मंजिरीवर श्री राहुल खांडोळकरजी, गोव्यातील एक आघाडीचे मंजिरी वादक, ज्यांनी त्यांच्या प्रेमळ स्वरांनी अनेक मैफिली गाजवल्या आहेत, ज्यांच्या तालवादनाने अनेक मैफिली त्यांनी मंत्रमुग्ध केल्या आहेत. आणि पखवाज वादनासाठी आहेत आणखीन एक तरुण कलाकार श्री किशोर अर्जुन तेली. संगीत प्रेमींच्या मनात अखंडपणे प्रेमाचा ठेका पकडणाऱ्या या सगळ्या वादक कलाकारांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. जसे तो गेले 2 दिवस याच भूमीची कन्या जी एक साहित्यिक आहे आणि उत्कृष्ट कथाकार आहे, जिच्या ओळख या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमीचं मानांकन प्राप्त झालेलं आहे, अशी या भूमीची कन्या सोनाली सावळ देसाई आणि आता सोनाली धीरज परब आज या कार्यक्रमाचं अत्युत्तम असं निवेदन करत आहे. तिच्याकरता जोरदार टाळ्या. आणि या सगळ्या कला आज आनंदजी बरोबर बसण्याचं भाग्य आम्हासारख्या गुमंतकीय कलाकारांना प्राप्त होते. कारण मी नेहमी म्हणतो या सर्व कलाकाराकडे काही ना काही धन आहे. कुणाकडे तालाचं धन आहे, कुणाकडे स्वरांचं धन आहे. माझ्याकडे काही धन नाही असं मी कधी म्हणत नाही. कारण आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्न करू, शब्दचे आमुच्या जीवीचे जीवन, शब्दांचीच धन वाटू जनलोकी. हा तुकोबारायांचा अभंग या जिव्हाग्रेवर कोरावा, अशी ज्याची मनापासून इच्छा. कोणी निंदा कोणी वंदा, माझा बडबडण्याचा धंदा. या वाक्याशी प्रामाणिक राहून माझं काम करणारा मी डॉक्टर भगत गोविंदा. तर या कार्यक्रमाच्या पुढच्या गीताकडे आपण जात आहोत. त्यापूर्वी आमचे ध्वनी संयोजक मित्र प्रदीप चारी यांच्याकरता जोरदार टाळ्या. पंडित आनंदजी भाटे आपल्या समोर आणखी एक नितांत सुंदर रचना सादर करीत आहेत. रामश्याम गुणगान पंडित नरेंद्र शर्मा यांनी रचलेली ही नितांत सुंदर रचना, खळे काकांचं संगीत आणि ज्याला स्वर अर्थात स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आणि लता दिदी. आपल्या सर्वांना ठाऊक आहे हे गाणं. ऐकूया.
तसे तो पंडित आनंदजी भाटे आपल्या सर्वांना माहीत असेलही, पण मुद्दाम नमूद करतोय. खरं म्हणजे ज्यांनी BE इन इलेक्ट्रॉनिक्स, बरोबर आहे ना सर, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स आणि MTech इन कॉम्प्युटर सायन्स, आणि आपण मेरिट लिस्ट म्हणतो ना, SSC आणि HSSC 10वी आणि 12वी मेरिट लिस्ट मध्ये आलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांची मैफल बघा, जवळजवळ 10 गाणी, 2 तासामध्ये 10 गाणी. आज जेमतेम 4-5 गाणी ऐकायला मिळतात. एखादा शास्त्रीय गायक गायला बसला की गाणी 5-6 ऐकायला मिळतात. पण त्यांची मैफल अगदी त्यांनी स्वतःला प्रोग्राम करून घेतलेला आहे असं मी म्हणतो. आणि म्हणून जास्त गाणी आपल्याला ऐकायला मिळतात आणि नितांत सुंदर गाणी आज ऐकण्याची संधी आम्हा सर्वांना प्राप्त झाली. पंडितजीसाठी जोरदार टाळ होऊ द्या, कारण देव रवळनाथांचा आशीर्वाद त्यांना सगळे इथे लाभो. खळे काकांच्या सुंदर गीतानंतर आणखी एका नव्या दमाच्या प्रतिभावंत संगीतकाराकडे आपण वळत आहोत. खळे काकांचं गाणं म्हणजे काय, खळे काका संगीत देत नव्हते, ते स्वतः सांगतात मी चाल लावतो. ते चाल म्हणतात, संगीत देतात असं म्हणत नाही. तर गाण्यामध्ये ते म्हणतात अंतर्भूत अशी एक चाल असते, ती मला दिसायला लागते आणि मग माझी चाल होते. म्हणून मला वाटतं कदाचित पंडित रामभाऊ मराठे एक दिवस मिश्किलपणे म्हणाले होते, खळे हा चांगल्या चालीचा माणूस आहे. आणि असेच युवा दमाचे संगीतकार ज्यांनी अप्रतिम अशी गाणी या संगीतभूमीला आताशा दिलेली आहे, सलील कुलकर्णी, डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली तुकोबा यांची एक रचना दादा आता सादर करीत आहे. धा